एका बाजूला आपण कारिवली संघाला पाहतो ज्याने आज दिवसभरामध्ये चांगला खेळ साकारलाय, तर दुसऱ्या बाजूला नुकताच ज्याने सामना जिंकला साई स्पोर्ट्स कारभाव संघाला देखील आपण पाहतो क्षेत्ररक्षण लावायचं आहे, विनंती असेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेली आहे टीम साई स्पोर्ट्स कारभाव या संघाची. प्रणय पाटील आणि त्याला साथ देण्याकरता आपण पाहतोय पराग वथारी देखील आलेला आहे. मागच्या मॅचमध्ये दोन्ही बॅटरने चांगली कामगिरी केली होती. षटक क्रमांक पहिला आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याकरता गोलंदाज पंकजला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आजच्या पूलमधला हा शेवटचा सामना असणार आहे. क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. शेवटचा पुलामधला हा शेवटचा सामना आपण पाहतोय. गोलंदाज तयार. पहिला चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, बॅटची अतली कडा जरूर लागली आणि चेंडू आपण पाहतोय यष्ट्यांच्या मागे सावरला. प्रणय पाटीलने पहिल्या चेंडूवरती काहीतरी अगलं वेगळं करण्याचा प्रयत्न केला होता. टेढ़ी उंगली से घी निकालने की कोशिश की लेकिन थोडी सी उंगली फस गई असंच म्हणावं लागेल. बॅटची अतली कडा जरूर लागली. नशिबाची साथ प्रणय पाटीलला मिळाली की चेंडू यष्ट्यांच्या मागे गेला. एक धाव इथे जरूर आली आणि श्री गणेश होताना आपण पाहिलं साई स्पोर्ट्स कारभाव या संघाचं. स्ट्राईकला बॅटर पराग वतारी आहे. हो, यावेळेस चेंडू जास्त बाहेर वळण घेतोय. पंच देखील सांगत आहेत की चेंडू वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा धाव आता इथे मिळणार. एक धाव इथे नक्कीच मैदानाच्या आतमध्ये जोडली जाणार. धावफलक आता 2 या आकड्यावरती पाहायला मिळते. एका बाजूला कारिवली संघ आहे तर दुसऱ्या बाजूला आपण कारभाव संघाला पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. गोलंदाजी करण्याकरता आपण पंकजला पाहतोय. 2 धावा आतापर्यंत पंकजने खर्च केलेल्या आहेत. स्ट्राईकला बॅटर पराग वतारी आहे. चला फास्ट खेळायचं आहे, जास्त वेळ नका घेऊ. ऑन साईडला यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. चेंडू चालला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहेत फिल्डिंग करण्याकरता. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि इथे एकच धाव पराग यायला मिळाले. एका धावेच्या मदतीने आपण पाहतो टीमची टोटल आता 3 या अंकावरती पाहायला मिळते. अगदी सावध पवित्रा पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळतोय. साई स्पोर्ट्स कारभाव या संघाचा कासवाच्या गतीने धावा जोडल्या जात आहेत. पंकजबद्दल सांगायचं झालं तर अनुभवी गोलंदाज आहे. त्याच्याकडे अनुभव भरपूर आहे. फुल टॉस बॉल यावेळेस जागा बनवून स्क्वेअर ऑफ दी विकेट. चांगला फटका खेळला जातोय. चेंडू वेगाने सरकलाय डीप पॉइंटला. क्षेत्ररक्षक आहे तिथे फिल्डिंग करण्याकरता. जोपर्यंत फेकी केली जाणार बॅटरकडे संधी होती 2 धाबा पूर्ण करण्याची. दोघांमध्ये चांगलं ताळमेळ पाहायला मिळालं. यस्नोवेटचं वापर करण्यात आलं आणि एका धावेचं रूपांतर 2 या आकड्यामध्ये करण्यात आलं. तर धावसंख्या आता 5 या अंकावरती पाहायला मिळते. विदाऊट लॉस कोणत्या प्रकारचा विकेट हा कारभाव संघाने गमावलेला नाही आहे. आडव्या बॅटने पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. टायमिंग यावेळेस प्रॉपर नाही आहे. चेंडू चालला स्कोअर लेगला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत फिल्डिंग करण्याकरता आणि इथे मात्र फलंदाजाला एकच धाव मिळणार. वारंवार आपण पाहतो प्रणय पाटील ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतोय. वारंवार त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न त्याचा होत आहे, परंतु जो फटका त्याला खेळायचा आहे तो त्याला एक्झिक्यूट करता येत नाही. बॅटच्या मधोमध फटका घेता येत नाही. त्याचं कारण काय तर पंकजची गोलंदाजी बघता अगदी विकेट टू विकेट खेळली जाते. फलंदाजच्या अंगापासून दूरवर टाकले जात आहेत. धावी ते मिळाली तर धावसंख्या आता 6 या अंकावरती पाहायला मिळते. स्विच रिव्हर्स खेळायचं होतं. यावेळेस आपण पाहतोय बॅटरने अगदी स्टान्स बदली केलं होतं, परंतु त्या बॉडी लँग्वेजला पंकजने पारखलं आणि त्यानंतर त्याची गुणवत्ता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. व्हाईट यॉर्करचा प्रयत्न त्यानं केलं आणि त्याला त्याच्यामध्ये यश मिळालं. प्रयत्नाती परमेश्वर असं म्हटलं जातं आणि परमेश्वराची साथ पंकजला मिळाली. हा चेंडू निधावालाय. उलट लेन मनगटी फटका पाहायला मिळाला. मनगट वळवलं गेलं. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि इथे 2 धाबा देखील मिळाल्या. जतीन तिथे होता नक्कीच अगदी. आणि आता पंच सांगत आहेत की आपण चौकाराची पाहणी करायची आहे. तिसऱ्या पंचांकडे आता मागणी करण्यात आलेली आहे. आता इथे कळणार नक्की तिथे काय झालंय. हो जाएगा अभी दूध का दूध और पाणी का पाणी.
सेफ आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. जतीन तिथे होता आणि चांगलं क्षेत्ररक्षण जतीनच्या माध्यमातून पाहायला मिळालं. अगदी आपण पाहतो चेंडू आतमध्ये ढकलल्यानंतर थोडासा तो जाळीवरती जाऊन धडकला देखील होता. जेतून तू ओके आहेस ना? चला ठीक आहे, हरकत नाही. बघा मित्रांनो, क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही तडजोड नक्की करा, रक्ताचं पाणी देखील करा, परंतु अंगातून रक्त येईल असं काही करू नका. क्रिकेट खेळ आपल्याला भरपूर खेळायचा आहे, परंतु आपला जीव देखील जपणं तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण कसं आहे ना मित्रांनो, सर सलामत तो पगडी पचास, हे लक्षात असू द्या. षटक क्रमांक पहिला आता संपलेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय टीमची टोटल आपल्याला 8 या अंकावरती पाहायला मिळाले. पंकजने पूर्णपणे दोन्ही बॅटरला अगदी लगाम लावलेले आहे. षटक क्रमांक 2 महेश भोईर आलेला आहे, भोळा आलेला आहे, माफ करा. फुल लेंथ यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल समोर खेळलाय. मिसअंडरस्टँडिंग जरूर पाहायला मिळाली, परंतु अगदी आपण पाहतोय बॅटर मागे देखील आला होता. बघा क्षेत्ररक्षण किती सुंदर सजवलंय. ज्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण आहे त्याच पद्धतीने आता गोल केली जाते. कारण कारिवली संघाला माहिती आहे की इथून आता धावा थांबवणं महत्त्वाचं आहे. पूर्णपणे लगाम पुन्हा एकदा लावण्यात आली, मात्र आपण पाहतोय महेशने चांगला चेंडू हाताळला, निर्धाव चेंडू आलाय. ओहो, यावेळेस उडवलाय चेंडूला, मात्र पाठवण्यात आलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. प्रणय पाटीलच्या बॅटमधनं आलाय उत्तुंगा गगनभेदी सिक्सर. लुक ॲट दॅट, काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट करण्यात आला होता. अगदी नजरेसमोरचा चेंडू होता. क्षणाचा विलंब न करता प्रणय पाटीलने आघात केलं आणि आपण पाहतोय महेशच्या चेंडूवरती सिक्सर त्याने ठोकला. षटकाराच्या मदतीने आपण पाहतो टीमची टोटल आता 14 या अंकावरती पाहायला मिळते. प्रणय पाटील देखील आता थांबणार नाहीये. तो देखील सांगून देतोय बहुत हो गई रणबंदी, मी जाम थांबलो, आता मला थांबून जमणार नाहीये. षटकार त्याने ठोकला आणि महेशला आता थोडासा विचारामध्ये त्याने आणला. 14 धाबा पाहायला मिळतात. चला मॅच बॉल आलेला आहे. षटकार येथे आला. आपण पाहतोय धावसंख्या आता 14 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. महेश बोलावरती आता आक्रमण चढवलं जातोय. प्रणयला माहिती आहे माझी बॅट चालणं फार महत्त्वाचं आहे, कारण माझी पाठीराखे वाट पाहतात माझ्या खेळीचे. मॅच बॉल आहे तो. चला मॅचकडे आपण वळूया. षटक क्रमांक 2 सुरू झाला आणि आपण पाहतोय दुसऱ्या चेंडूवरती चांगला फटका सजवताना आपण प्रणयला पाहिलं. षटकार इथे आला आणि धावसंख्या आता 14 या अंकावरती. पुन्हा गोलंदाज महेश तयार. याही वेळेला चांगला फटका पाहायला मिळते. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत फिल्डिंग करण्याकरता. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एका टप्प्यामध्ये चेंडू उचलला जाणार, तर मात्र मैदानाच्या आतमध्ये एक धाव देखील पूर्ण होताना पाहायला मिळाली. 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 महेश भोलाची आपल्याला गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एक षटकार जरूर आला, पण त्यानंतर मात्र एका चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करताना महेश भोलाला आपण पाहिलं. यावेळेस गोलंदाजी करण्याकरता पराग वतारी आहे. आडव्या बॅटने ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न, डीप मध्ये क्षेत्ररक्षक, झेल पकडली जाणार. फलंदाज होतोय बाद, तो लागतोय धक्का पहिला टीम साई स्पोर्ट्स खारबाव या संघाला.
विकेट इथे पाहायला मिळाली. 15 या अंकावरती आपण पाहतोय विकेट क्रमांक 2 गमावलेली आहे साईड स्पोर्ट्स खारबाव या संघानं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अक्षय आलेला आहे. उंच खुरा उंचीचा हा बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये. परंतु हे विसरून जाणार नाही की मैदानाच्या आतमध्ये अजून प्रणय पाटील आहे आणि त्याच्याकडे चांगला खेळ आहे. आणि जोपर्यंत प्रणय पाटील मैदानाच्या आतमध्ये राहणार तोपर्यंत थोडीशी डोकी ही नक्कीच सरणार टीम कारिवली संघाकडे. डोक्याची घंटा असतात त्यात काही शंका नाही आहे. अक्षय आलाय. पहिला चेंडू मोठा फटका खेळायचा होता. दूरवरून चेंडूला खेचून मारायचं होतं. स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल झाला. एक मिळाली. दुसरीचा कॉल येतोय परंतु इथे आपण पाहतोय प्रणयने नकार दिला. कारण प्रणयला माहिती आहे फेकी फार वेगाने आलेली आहे. धावसंख्या 16 या अंकावरती आहे. षटक क्रमांक दुसरा आता संपलेला आहे आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 16 या धावेवरती 2 विकेट गमावलेल्या आहेत टीम साईड स्पोर्ट्स खारबाव या संघानं. इथून येणाऱ्या षटकामध्ये धावा चांगल्या जोडाव्या लागतील टीम खारबाव या संघाला. अक्षय आणि प्रणय ही भरोशाची जोडी मैदानाच्या आतमध्ये. त्यांच्याकडे भरपूर चांगला खेळ आहे पण तो क्रिकेटच्या खेळामध्ये तुमच्याकडे नुसतं खेळ असून चालत नाही. तो खेळ सादर करणं हे फार महत्त्वाचं असतं. मी मगाशी उल्लेख केला होता क्रिकेटच्या खेळामध्ये तुमच्या नावापेक्षा तुमच्या कामाला जास्त प्राधान्य दिलं जातं. परंतु आता काम चांगलं करावं लागणार. येणाऱ्या षटकामध्ये किमान 2 ते 3 चांगले फटके हे सजवावे लागणार. कारण समोर तुमच्या कारिवली संघ आहे. त्यांच्याविरुद्ध लढा द्यायचा असेल संघर्ष करायचा असेल तर तुम्हाला चांगल्या धाव्या जोडाव्या लागतील. संघर्ष जितना बडा रहेगा 16 जीत भी उतनी शानदार रहेगी. त्याकरता संघर्ष महत्त्वाचा आहे. शेवटचं षटक आणि त्याकरता गोलंदाज प्रतीक आलेला आहे. प्रतीक नाईक आलेला आहे. समोर आपण पाहतोय तेवढ्याच ताकदीचा फलंदाज अक्षय पाटील आहे. फुलर लेंथ यावेळेस ड्राईव्ह केला जातो. चेंडू वेगाने सरपलाय. डीप एक्स्ट्रा बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू आणि क्षेत्रक्षेत्रामध्ये शर्यत पाहायला मिळाली आणि त्या शर्यतीमध्ये अखेरकार चेंडूने मजल मारली आणि चेंडू डीप एक्स्ट्रा बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. 4 धावांकरिता चौकार. 20 या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते. काय फटका खेळला होता. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न बॅटरने केलं. प्रॉपर कनेक्शन आणि त्यानंतर चौकार देखील आला. फिल्डिंगमध्ये आता परिवर्तन पाहायला मिळतोय. याही वेळेला खोलवर टप्प्याचा बॉल मनगट वळवलं गेलं. अगदी मनगटाच्या बळावरती चेंडूला फक्त दिशा दाखवण्यात आली. जोपर्यंत शॉर्टलेग गलीमध्ये चेंडू उचलला जाणार अक्षयकडे संधी होती एक धाव पूर्ण करण्याची. चौकारानंतर प्रतीकने देखील प्रतिउत्तर दिलं आणि बॅटरला सांगून दिलं की मी देखील एक चांगला गोलंदाज आहे. चौकार तू जरूर ठोकलास पण तू आता माझी गोलंदाजी झेलणं तेवढंसं सोपं नाही आहे. एक धाव इथे मिळाली. धावसंख्या आता 21 या अंकावरती. स्ट्राईकला बॅटर प्रणय आहे. बैठक शॉट ऑन साइडला वळवलंय. बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू जातोय. 6 धावांकरिता सिक्सर. लुक ॲट दॅट ॲक्शन रिप्ले पाहूया. बैठक फटका खेळला होता. अगदी मागचा ढोपा वाकून हा फटका खेळण्यामध्ये आपण प्रणयला पाहिलं आणि जसा चेंडू बॅटवरती आदळला त्या क्षणी मात्र त्या चेंडूवरती 6 धावींची मोहर ही लावण्यात आली. या फटक्याची नितांत गरज मैदानाच्या आतमध्ये होती. तो प्रणयने खेचलेला आहे आणि जोपर्यंत प्रणय मैदानाच्या आतमध्ये असणार तोपर्यंत ढोक्याची घंटा ही वाजत राहणार. धावसंख्या आपण पाहतोय धाव फलकावरती 27 या अंकावरती आहे. पुन्हा गोलंदाज तयार. रिव्हर्स स्विच हिट अँड स्वीट हिट. अगदी गोळीच्या वेगाने चेंडू सरकला आणि बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला. सलगचा दुसरा चांगला फटका प्रणयच्या बॅटमधून येतोय परंतु यावेळेस चौकार आहे. मिळतील 4. वाह काय फटका सजवला होता. रिव्हर्स खेळला गेला. बॅट आणि बॉलमध्ये पुन्हा चांगलं कलेक्शन. एखाद्या बंदुकीतनं गोळी निघावी त्या वेगाने चेंडू सरकला आणि सरळ जाऊन सीमारेषेला धडकला. चौकार इथे मिळाला तर धावसंख्या आता 31 या अंकावरती. आता चांगली टोटल पाहायला मिळते. पहिल्या 2 षटकामध्ये गोलंदाजांनी नक्कीच वर्चस्व ठेवला पण इथे मात्र प्रणय पाटीलने त्याच्यावरती आक्रमण केलं. याही वेळेला पुन्हा चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू अगदी वाऱ्याच्या वेगाने सरकलाय. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे सिक्सर. व्हॉट अ शॉट. जबरदस्त फटका.
काय सुंदर फटका होता. पुन्हा एकदा बॅटरने जागा बनवली. पाहिलं की चेंडू अगदी नजरेसमोर आहे. आडव्या बॅटने प्रहार केलं आणि या क्षणी बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन झालं. चेंडूवरती मात्र 6 धावेची पुन्हा मोहर लावण्यात आली. धावसंख्या आता 37 या अंकावरती आहे. शेवटचं षटक मार्गस्थ आहे आणि प्रतीक थोडासा महागडा ठरतोय. हाफ ट्रॅकर पूल करायचं होतं. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक फार वेगाने आले. शेल पकडण्यात आली. फलंदाज होतोय बाद. वॉट अ कॅच. काय जबरदस्त झेल पाहायला मिळाला आणि पहिलं डाव देखील आता संपलं. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर फलंदाजी करताना टीम साई स्पोर्ट्स खारबाव संघाला पाहिलं 37 धावा जोडण्यात आला. समीकरण आता पुढचे येणारे 18 चेंडू आणि 38 धावांचं लक्ष्य असणार आहे. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आणि बॅटर देखील पाठवायचे. प्रत्यक्षात जेव्हा दुसऱ्या डावाला सुरुवात होईल आपण ऐकूया रोहन खापरे यांचा आवाज. धन्यवाद. हॅलो. 36 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आणि 37 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करण्याकरता आता मात्र आपण कारिवली संघाला पाहणार आहोत टॉप 3 मध्ये दाखल होण्याकरता. 38 धावा. अडतीस धावांचं लक्ष असेल विजयाकरता. अक्षरशः मित्र म्हणेन प्रणय पाटील नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. तुटून पडला होता गोलंदाज प्रतीक याच्यावरती. 2 षटकांचा विचार केला तर पूर्णपणे मित्र म्हणेन कारिवली संघाच्या बाजूने 2 षटके राहिले. परंतु तिसरं षटक ज्याला नेहमीच हाणामारीचं षटक म्हटलं जातं ते षटक हाताळण्याकरता प्रतीक आला आणि त्याच्यावरती आक्रमकता धारण केली प्रणय पाटील याने. तब्बल 19 धावा खर्च करतोय. थँक्यू सो मच रोहनजी कापरे. आणि उद्या आपल्या स्पर्धेचा दुसरा दिवस असणार आहे. सामना क्रमांक आपला पहिला पाहायला मिळणार आहे आई गावदेवी लाखिवलीच्या विरोधात यमाली माता गाणे. दोन्ही टीमचे कॅप्टन जर तुम्ही आमचा आवाज ऐकत असाल तर बरोबर उद्या 9 वाजता आपण रिपोर्टिंग करायची आहे. जो संघ उशिराने रिपोर्टिंग करेल त्याला पॅनल्टीचा सामना करावा लागेल. 9:15 वाजता तुमचा टॉस केला जाईल आणि 9:30 वाजता बरोबर पहिला चेंडू हा डिलिव्हर होणार. उद्या बरोबर दिवस क्रमांक 2 सामना क्रमांक पहिला असणार आहे आई गावदेवी लाखिवलीच्या विरोधात यमाली माता गाणे. दोन्ही टीमचे कॅप्टन्स याची दक्षता घ्यायची आहे. उद्या बरोबर 9 वाजता आपण रिपोर्टिंग करायचे आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच योग पायकर. चला शेवटचा सामना आजच्या दिवसामध्ये चांगल्या पद्धतीने सकाळी ठीक 9:30 वाजता उद्घाटन सोहळा झाला. त्यानंतर आजचा दिवस हा संपुष्टात येताना पाहायला मिळतोय. अनेक संघ आजच्या दिवसामध्ये खेळताना पाहिले आणि त्यामधून हे 2 संघ शेवटच्या लढतीमध्ये आपण पाहतोय. आजच्या दिवसातील शेवटची लढत जो संघ विजयी ठरेल तो टॉप 3 मध्ये दाखल होईल. चला सामना सुरू करा. जास्त वेळ घ्यायचं नाही विनंती असेल कारण आजच्या पूलमधला हा शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. 37 धावा लावण्यात आलेल्या आहेत तर 38 धावांचं एक छोटंसं टार्गेट आहे. पण त्याकरता आता किती स्ट्रगल करावं लागणार हे येणारे वेळ सांगून जाणार. मॅच ऑन. दोन्ही टीमना खूप साऱ्या शुभेच्छा. स्ट्राईकला असेल अक्षय, नॉन स्ट्राईकला असेल मोहित, गोलंदाज नेहल. नाही एकदा पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा होता. ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल होईल. 1 धाव. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाणार नाहीये. नेहल याची गोलंदाजीचा विचार केला तर आजच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी आपल्या संघाकरता नेहल याच्याकडून पाहायला मिळाली.
तिने मॅचमध्ये मित्रांनो चांगली गोलंदाजी नेहल याने हाताळली. कोणते मोठे फटके खेळण्याची मुभा मात्र दिली नाही, पण तो हा सामना वेगळा आहे. पाहूया काय घडतंय या मॅचमध्ये. स्ट्राईकला असेल मोहित, ज्याच्याकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे, तोच मोहित ऑन स्ट्राईक. गोलंदाज नेहल पुन्हा एकदा तयार होतोय. मोठा फटका केल्याचा होता. चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड विकेटला. एक धाव, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण होताना पाहायला मिळतात. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 2 धावने धावफलक 3 अंकावरती जाऊन पोहोचलाय. पुन्हा एकदा गोलंदाज नेहल त्या स्ट्राईकला असेल मोहित. एकदा मोठा फटका केलायचा होता पंचांगडे दाद आणि नक्कीच फलंदाज बाद होतोय. मोहित याची केली संपुष्टात. पहिला धक्का बसतोय कारिवली संघाला. उल्लेख केला होता नेहल याचा. चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाली आणि शेवटच्या सामन्यामध्ये देखील तीच कामगिरी तो कंटिन्यू करताना पाहायला मिळतोय. हो अगदी बरोबर. चांगला गोलंदाज आहे, त्याच्याकडे ती गुणवत्ता आहे, त्याच्याकडे ती खेळी आहे आणि सध्या तरी आपण पाहतोय ती खेळी साकारताना या गोलंदाजाला आपण पाहतो. आणि सध्या तरी आपण पाहतोय रोहनदादा की आता टेनिस क्रिकेटला देखील चांगले दिवस आलेले आहेत. मी उल्लेख करेन टेनिस क्रिकेटचा की शहापूर तालुक्यामध्ये शेरेगावचा भूमिपुत्र आता सध्या तरी आपल्याला IPL मध्ये पाहायला मिळेल. ओमकार तालमाळे काय जबरदस्त कामगिरी करत आहे आणि या आपल्या भूमिपुत्राला आपण खूप साऱ्या शुभेच्छा देखील देणार आहोत. टेनिस क्रिकेटला आता फार मोठा दर्जा पाहायला मिळते आणि IPL मध्ये आपण त्यांना देखील पाहणार. ISPL देखील एक मोठा प्लॅटफॉर्म आहे, त्याच्यामध्ये देखील भरपूर प्लॅटफॉर्म आलेले आहेत. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. प्रत्येक निर्धाव चेंडू मित्रांनो दबाव कुठेतरी कारिवली संघावरती नक्कीच येताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा मोठा फटका केल्याचा होता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडूची पुन्हा एकदा इथे सांगता पाहायला मिळाली. फलक स्थिरावलाय 3 अंकावरती. पुन्हा एकदा लॉंग ऑनला तिथे एक धाव घेण्याची संधी मात्र दोन्ही फलंदाजांना मिळते आणि एका धावने धावफलक 4 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि धावसंख्येचा विचार केला तर फक्त आणि फक्त 4 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि आता मात्र समीकरणाचा विचार केला तर उर्वरित 12 चेंडू आणि 34 धाव्यांची गरज. 17च्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील. पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल होते मिड विकेटला. एक धाव आणि एका धावेने मित्रांनो फारसा फरक पडणार नाही इथून
कारवाव संघाला. प्रत्येक बॉल मागे आता समीकरण बदलताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा येते पाहावं लागेल असा पंच आम्हाला कळवताना अव्वंतर धाव फलकावरती जोडली जाईल. एका धावेने धाव फलक 6 या अंकावरती जाऊन पोहोचेल. पुन्हा एकदा येते मोठा फटका आणि परंतु क्षेत्ररक्षक उपस्थित होते, झेल झालाय आणि अक्षय याची केली संपुष्टात येते. धक्का क्रमांक दुसरा लागतोय कारिवली संघाला. बॅटर पप्प्या खारिका मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. खूप काही अवलंबून असतील मित्रांनो कारिवली संघाच्या अपेक्षा असतील पप्प्या खारिक याच्याकडून. ज्या खेळीसाठी तो ओळखला जातो ती खेळी त्याच्या माध्यमातून साकारेल का पाहणं देखील महत्वाचं असेल. ते पाहावं लागेल असं पंच आम्हाला कळवताना अव्वंतर धाव स्क्वेअर मारा. अव्वंतर धावेने धाव फलक 7 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. अजूनही 10 चेंडू आणि 31 धाव्यांची गरज असेल विजय करता. गोलंदाज अक्षय पुन्हा एकदा तयार होतोय. स्ट्राईकला असेल पप्प्या. एकदा मोठा फटका केलायचा होता परंतु आणि बॉल मध्ये संपर्क नाही पडल्यानंतर उचली घेतोय आणि सरळ विसावला जातोय. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता. ते पाहावं लागेल. पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. यस नो बॉल. पंचांचा नोचा इशारा येतोय. फ्री हिट देखील असेल. मेजवानी चालून आले मित्र म्हणे ना पप्प्या खारीक याच्यासाठी. पाहूया त्याचा फायदा किती घेतोय. एकदम मोठा फटका केल्याचा होता परंतु यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. ब्रह्मास्त्र वापरलं गेलं क्रिकेट मधलं आणि फक्त बॅटचा टो ओपन केलं पप्प्या खारीक याने आणि तोपर्यंत संधी होती 2 धावा घेण्याची. 2 धावाने धाव फलक 10 या अंकावरती. एकदा मोठा फटका खेळायचा होता परंतु बॉल मध्ये संपर्क नाहीये. सात चेंडू आणि 28 धाव्यांची गरज. एकदा मोठा फटका केल्याचा होता. चेंडू हवेमध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक असतील. 1 धाव दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि ते मात्र परतावावं लागेल पप्प्या खारीक याला.
आणि आता मात्र समीकरणाचा विचार केला तर 6 चेंडू आणि 27 धाव्यांची गरज असेल विजयाकरता कारिवली संघाला. गोल प्रणय येतोय गोलंदाज, न्यू बॅटर विवेक येतोय फलंदाजी करण्याकरता. 6 चेंडू आणि 27 धाव्यांची गरज. चला स्पीडअप करायचं बघा. 6 चेंडू आणि 27 धाव्यांची गरज. एकदा मोठा फटका, चेंडूला भिडकावलाय, विकेटच्या डोक्यावरून चेंडू निघून गेलाय आउट ऑफ दी पार्क. येतोय हा षटकार. षटकाराने धावफलक वेगाने पुढे सरकलाय. मॅच बॉल आलेला आहे तिथे. पाच चेंडू आणि 21 धाव्यांची गरज. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. पुन्हा एकदा मोठा फटका केल्याचा होता. आता मात्र संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती. पुन्हा एकदा मोठा फटका केल्याचा होता. आता मात्र पूर्णपणे मित्रांनो साईज फोट कारबॉल कोणी रोखू शकणार नाहीये. तीन चेंडू आणि 21 धाव्यांची गरज. पुन्हा एकदा उडवलाय लॉंग ऑनला. तिथे करण पाटील उपस्थित होते. चुकी होणार नाहीये. परतावावं लागेल जतीन याला. आणि मॅन ऑफ द मॅच नो डाऊट प्रणय पाटील ठरतो या सामन्याचा सामनावीर. आणि साई स्पोर्ट कारभाव संघ टॉप 3 मध्ये दाखल होतोय.